भारताचा स्वातंत्र्य दिन हा देशाचा राष्ट्रीय सण, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा दिवस। पण स्वतःला नेते म्हणवणाऱ्या काही लोकांनी सगळी लाज लज्जा गुंडाळून बेशरमपणाचा कळस गाठला। स्वातंत्र्य दिनी देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीत जो प्रकार घडला तो शर्मेने मान खाली घालायला लावणारा होता। हे काय चाललंय? एखाद्या डान्स बार मधली ही दृश्य नाही। दिल्लीच्या सुप्रसिद्ध खान मार्केटमध्ये दिवसा ढवळ्या सुरू आहे स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष। होय, हा स्वातंत्र्य दिनाचाच कार्यक्रम आहे। ऐकून धक्का बसला ना? अश्लीलतेचा कळस गाठणारी ही दृश्य पाहून कुणाही देशप्रेमी माणसाचा संताप होईल। ज्या दिवशी देशभक्तीपर गाणी वाजवून स्फूर्तिदायी वातावरण निर्माण करायचं, त्याच दिवशी हा अश्लीलतेचा नंगा नाच राजधानी दिल्लीत सुरू आहे। चित्रपटातल्या आयटम नंबरवर कंबर लचकवत मुरडणाऱ्या या बाला पहा। याचसाठी देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं का? हा धांगडधिंगा पाहून शहीदांच्या आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या आत्म्याला काय वाटेल? आणखी संतापाची बाब म्हणजे या अश्लील कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ते भाजपचे नेते करण सिंह तंवर यांनी। दिल्लीच्या केंट मतदारसंघाचे आमदार असलेले तंवर हे या धांगडधिंगा सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते। भाजपचे नेते विजय कुमार मल्होत्रा हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून इथं हजर होते। बेशरमपणाचा कळस गाठणाऱ्या या सोहळ्यात स्थानिक लोकही सहभागी झाले होते। बालांचा डान्स पाहून शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत होते। याचसाठी स्वातंत्र्य मिळालं का? देशाच्या स्वातंत्र्याच्या आड वाटेल ते करण्याचं स्वातंत्र्य 15 ऑगस्टनं दिलंय का? हा प्रश्न या निमित्तानं सतावतोय। झी मीडिया ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास, एक पाऊल पुढे।